हॅलो गायज, दिस इज वॉन्टर विथ रश. तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो पुन्हा आपल्या नव्या व्हिडिओमध्ये, जो असणार आहे आपल्या हिमालयनच्या आणि NSच्या टुरिंग मॉड्सबद्दल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओमध्ये बनून राहा. तर ही आहे आपली रॉयल एनफील्डची हिमालयन, जो 2017चा मॉडेल आहे आणि ही मी सेकंड हँडमध्ये घेतलेली आहे. आणि हे घेण्याची इंटरेस्टिंग स्टोरी मी तुम्हाला सांगतो. लास्ट इयर आम्ही मनालीला गेलो होतो. मनालीवरून आम्ही चंद्रतालला जायचा सुद्धा प्लॅन केला आणि चंद्रतालला जाण्यासाठी आम्ही हिमालयन रेंट केली होती आणि शुभमला हिमालयन खूप आवडली. आणि त्या हिमालयनचा एक्सपिरियन्स एकदमच मस्त होता. तसं तर मला पहिल्यापासूनच हिमालयन आवडत होती, पण मला असं वाटायचं की ती फक्त टॉल हायटेड लोकांसाठीच आहे. पण खरं तर हे फक्त एक मिथ आहे. असं काही नाही आहे. माझी हाईट आहे 5758च्या मध्ये. तर कोणीही जर तुम्ही विचार करत असाल तर तुम्हीसुद्धा नक्कीच हिमालयन बाय करू शकता. तर आता आपण वळूया आपल्या हिमालयनच्या बेसिक मॉड्सवरती, जो आहे ही विंडशील, जिला मी रॅप केलं आहे, टिंट केलं आहे, कारण की ती येते ट्रान्सपरंट आणि तिचा लुक इतका खास नाही आहे, म्हणून टिंट करून घेतलं आहे, जे मी केलं आहे 150ला. ठीक आहे. त्यानंतर सेकंड म्हणजे ही हेडलाईट. हिमालयनची स्टॉक हेडलाईट जर तुम्ही कधी बघितली असेल तर तिची ब्राईटनेस जराही नाही आहे. त्यासाठी मी LED वरती स्विच केलेलं आहे, जी मी घेतलेली आहे 1800 रुपयाला, HJGची. त्यानंतर आपण बघूया पुन्हा एकदा लाईट्सकडेच, जे आहेत ऑल एक्स्ट्रीमच्या फॉग लाईट्स आणि सोबतच ऑल एक्स्ट्रीमचे फॉग लाईट होल्डर्स. तर फॉग लाईट्स मला पडल्यात 1200 रुपयाला आणि हे जे माउंट्स आहेत ते आहेत 400 रुपयाचे. आणि ते माउंट ज्यावरती माउंट केलेलं आहे ते आहे मोटोटॉकचा क्रॅश गार्ड, जो मला बाईकसोबतच मिळाला. जे प्रिव्हियस ओनर होतं त्यांनी लावला होता तो. आणि या फॉग लाईट्सचा कनेक्शन जो केलेला आहे मी, तो आहे या सिमटेकच्या हार्नेसवरती, जो मी परचेस केलेला 1200 रुपयाला. त्यानंतर पुन्हा एकदा जाऊया सिमटेककडे, जो आहे फास्ट चार्जर. तुम्ही बघू शकता USB टाईप आहे. तर मित्रांनो, आता आपण वळूया आपल्या सर्वात इम्पॉर्टंट मॉडिफिकेशनकडे, जी आहे ही सीट, जी आम्ही आमच्या कम्फर्टनुसार मॉडिफाय केलेली आहे आमच्या लाँग टूर्ससाठी. तर तुम्ही बघू शकता ही पिलियन सीट जी आहे आम्ही ब्रॉड करून घेतली, त्यामध्ये डबल लेअरिंगची फोमिंग केलेली आहे. आणि ही जी फ्रंट सीट आहे तिच्यामध्ये पण आम्ही डबल लेअरची फोमिंग केलेली आहे. SK सीटमधून, जे अंधेरीला लोकेटेड आहे, खूप फेमस आहे. आणि आता जो आहे बमला जास्त त्रास नाही होत आमच्या, कितीही लॉंग राईड केलं तरी पण. तर नुकतीच आम्ही एक राईड केली होती, जी होती अष्टविनायकची 800 किलोमीटरची. तर तुम्हाला चॅनलवरती ती बघायला मिळेल. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, मॅक्सिसचे मॅक्सप्लोर टायर्स, ज्याची पेअर विथ MRFच्या ट्यूबसोबत मला पडलेली आहे 7000 रुपीजला. आणि याची ग्रिप तर खूपच मस्त आहे, कारण की हिमालयनसाठीचे आत्तापर्यंतचे सर्वात बेस्ट टायर्स म्हणून त्यांना ओळखलं जातं. तर ही आहे माझा फर्स्ट लव, अगेन 2017ची NS 200, जी मी बाय केली होती 8 वर्षापूर्वी. तर हिच्यामध्ये मी खूप सारी युनिक मॉड्स केलेले आहेत. जवळजवळ 8 वर्ष झाले आहेत मी आता हिच्यामध्ये खूप सारे मॉड्स केले आणि काढलेसुद्धा. तर तुम्हाला एक एक करून दाखवतो, जे आत्तापर्यंत प्रेझेंट आहेत. तर सगळ्यात आधी सुरुवात करूया या विंडशील्डपासून, जी आहे L3 मॉड्सची, जी मी विथ ब्रॅकेट परचेस केली होती ऑलमोस्ट 2000 रुपीजला. त्यानंतर त्याच्या बाजूला आहेत हे KTMचे ओरिजिनल हँडगार्ड्स, जे मी परचेस केले 800ला. त्यानंतर हे फोक सील कवर्स आहेत, जे डस्टपासून तुमच्या ऑइल सीलला वाचवतात. ते आहेत काहीतरी टेक्झा ब्रँडचे, जे मी परचेस केलेले 700ला. त्यानंतर येतात हे टायर्स आणि हे व्हील कॅप्स. हे व्हील कॅप्स जे मी फ्लिपकार्टवरून घेतलेले 400ला पेअर घेतलेला मी त्याचा. आणि हे अपोलोचे अँटीझिप टायर आहे फ्रंटला,
आणि मागे आहे अपोलो H1. आणि ह्या व्हील कवरबद्दल सांगायचं झालं तर मी तुम्हाला बिलकुल सजेस्ट नाही करणार, कारण की याच्यामुळे तुमचं बॅलन्सिंग गाडीची बिघडते. फक्त लुकला खूपच मस्त वाटतात ते, पण त्यामुळे तुमचं ॲव्हरेजसुद्धा ड्रॉप होतो आणि बॅलन्सिंग तुमची बिघडते. जर तुम्ही हायवेला खूप जास्त राईड करत असाल तर नक्कीच तुम्ही हे लावू नका. आणि नेक्स्ट मॉड आहे आपला हा क्रॅश गार्ड, जो कोणत्याही ब्रँडचा नाही आहे. मी घेतलेला कुर्ल्यावरून 1500ला, जो डिसेंटचा लुक देतो आपल्या गाडीला. थोडासा असा टुरिंग बाईकचा फील येतो, कारण की हिमालयनच्या आधी हीच माझी टुरिंग बाईक होती. सोबतच हँडलला लावलेला आहे हा एक्स ग्रिपचा मोबाईल होल्डर विथ चार्जर, ज्याचा चार्जर तर आता खराब झाला आहे, पण स्टँड एकदम चांगला चालतो. त्यानंतर वळूया या क्रॅश गार्डवरती. आपण रिसेंटली हा एक बॉटल होल्डर जो आहे तो फिक्स केला आहे, जो एकदम चीपमध्ये तुम्ही बोलू शकता. आजपर्यंत यूट्यूबवरती एकही व्हिडिओ नाही बॉटल होल्डरसाठी जो अशा फिटिंगसोबत आणि एकदम रिजनेबल एकदम चीप असेल. तर जर तुम्हाला याची लिंक हवी असेल तर कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करेल, किंवा कुठून परचेस करायचं ते सांगेल. सोबतच आहे हा हेल्मेट लॉक, जो डीमार्टमधून घेतलेला 150ला. सोबतच या सीटवरती सुद्धा मॉडिफिकेशन झालेलं आहे, जे मी केलं होतं ऑलमोस्ट 2 वर्ष आधी. पण याची कंडिशन तुम्ही बघू शकता, एकदम हार्ड झालेत ते, आता अनकम्फर्टेबल होत चालले. तर लवकरच याच्यावरती तुम्हाला सुद्धा नवीन व्हिडिओ बघायला मिळेल, जेव्हा मी हे चेंज करेल. आणि याच्यामध्ये सुद्धा एक लास्टचं मॉडिफिकेशन म्हणजे KTMचे इंडिकेटर लावलेले आहेत मी, तुम्ही बघू शकता. कारण की NSमध्ये जे येतात ते असे थोडेसे मोठे येतात, तर हे जे आहेत KTMचे इंडिकेटर्स NSला एक वेगळा लुक देतात, एकदम स्लीक डिझाईनसोबत. आणि हे सांगायचं तर राहिलंच, हे आहेत पायलट लॅम्प्स, जे रिमोटने चेंज होतात, जे मी ॲमेझॉनवरून 280ला समथिंग मी बाय केले होते. सोबतच एक ओझरामची LED लावलेली आहे मी, तुम्ही बघू शकता. खूप ब्राईट तर नाही आहे, पण डिसेंट परफॉर्मन्स सिटीमध्ये तुम्हाला देते. वाय नॉट. तर तुम्हाला हेल्मेटबद्दल पण एक क्विक इन्फॉर्मेशन देतो. हे आहे आपलं स्टड्सचं हाफ फेस हेल्मेट, जे आम्ही स्कूटीवरती यूज करतो. ठीक आहे. त्यानंतर हे आहे वेगाचा बोल्ड सिरीज आहे, जी आपल्या गाडीच्या कलरसोबत, दोन्ही गाडीच्या कलरसोबत ॲक्च्युली मॅच होते. आणि याची फिटिंग पण मस्त आहे, जे मी 2100ला घेतलेलं. जर तुम्हाला लिंक हवी असेल तर कमेंटमध्ये सांगा नक्कीच. आणि हे आहे आपलं ॲक्झॉरचं ॲपेक्स लिमिटेड एडिशन XBHPचं सेकंड व्हर्जन आहे हे, जे मी घेतलेलं 6500ला, जे मी खूप रेअर यूज करतो. आत्तापर्यंत घेतल्यापासून आता फक्त 1 ते 2च वेळा यूज केलं आहे, पण हे फक्त एक पीस ऑफ आर्ट असतं ना, तसं आहे. म्हणून हे कलेक्शनमध्ये असलंच पाहिजे. तर असा होता आमचा बाईक्सचा आणि हेल्मेटचा मॉडिफिकेशन आणि इन्फॉर्मेशन व्हिडिओ. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, आणि जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन, दिस इज वंडर विथ रश, सायनिंग ऑफ.